हाय गाईज, आजचा दिवस आहे दुसरा. आम्ही आलेलो आहोत पुणे फिरायला जंगली महाराज मंदिरात. आणि उद्या जाणार आहे रिटर्न बॅक टू नाशिक. अजून काय? उद्या काही नाही आहे. उद्या आहे अस्मीचा बर्थडे. पण आम्ही बर्थडे करणार नाही काहीच, तुम्ही बघाच. कारण अस्मीला केकच नको आहे. उद्या नाही यायचं, उद्या जाणार आहे आपण. तर आम्ही आलेला तुम्हाला दाखवतो पुण्याचे रस्ते. हा आहे जंगली महाराज रोड. दाखवतो. हो बाळा हो. इथे आम्ही आलो आहे पाताळेश्वर मंदिरामध्ये, जे आहे जंगली महाराज रोडवर पुण्यामध्ये. सुंदर आहे, एकदम छान आहे. पण उन्हामुळे जरासं गरम खूप होतं तिथे. पण खाली दगडात असल्यामुळे ना मला असं वाटतं इतर वेळेस ते खूप थंड असेल. पण आतमध्ये जेव्हा मंदिरात जातो आपण तेव्हा खूप सुंदर, म्हणजे एकदम थंड वाटतं होतं, एकदम छान वाटत होतं मंदिरामध्ये. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं, त्यामुळे मी आतमधला व्हिडिओ काही काढू शकलेले नाही. पण मी थोडा प्रयत्न केला होता बाहेरून काढायचा, पण ते आतमध्ये असल्यामुळे आणि आतमध्ये लाईट वगैरे जास्त नव्हते. एका दिव्यावर म्हणजे दिवाच होता फक्त देवापाशी, तेवढाच उजेड. पण आणि बाकीचं जे बाहेरून जो उजेड येत होता तेवढा. पण खूप प्रसन्न असं त्या मंदिरात वाटतं, खूप सुंदर आहे. आणि बाहेरून प्रयत्न केला मी खरं, पण ते अंधार असल्यामुळे ते काही दिसलं नाही व्यवस्थित. बघू शकता तुम्ही, इथे खूप जास्त गर्दी होती, म्हणजे बाहेरून आलेले लोक पण होते फिरण्यासाठी. त्यांना तो गाईड माहिती देत होते. हे बघा, इथे मी प्रयत्न केला आहे दाखवायचा. ही बाहेर नंदीची मूर्ती आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये. हा इकडे मला एकदम वेगळाच पक्षी आढळून आला, त्यामुळे मी त्याचा थोडासा व्हिडिओ काढला. खूप मोठी चोच होती बघा, तुम्ही दिसेल तुम्हाला कदाचित. मग त्यानंतर आम्ही गेलो कसबा पेठेत कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला. खूप सुंदर आहे, म्हणजे मूर्ती एकदम छोटीशी आहे, पण इतकं सुंदर वाटलं त्या मंदिरात. वाडा आहे, वाड्यामध्ये मला असं वाटतंय ते मंदिर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मी लहानपणी खूप लहान होते तेव्हा जायचो आम्ही, आमचे आजोबा आजी घेऊन जायचे. पण त्यानंतर मी पहिल्यांदाच गेलेली आहे. माझ्या आईचं, म्हणजे माझं आजोळ आहे तिथे आणि आईचं माहेर आहे, पण जास्त ते आहे पिंपरीमध्ये. मग ते सगळं लांब लांब पडतं आणि सगळ्या मुलांना आमचे 8 जण होतो आम्ही, आमचे सगळे भावंड, मामा मामी, आम्ही सगळेजणं. तर जायचं म्हटलं की मोठी गाडी केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि ते जमत नव्हतं तेव्हा. त्यापेक्षा आम्ही घरीच मजा करायचो, त्यामुळे काय आम्ही जाऊ शकलो नव्हतो. मग आता जमतं तर जातो. आणि दर्शन घेतलं इथे येऊन, खूप सुंदर असं वाटलं, छान वाटलं. हा कसबा गणपतीमध्ये पहिले गेलो कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला. असे 3 मानाचे गणपतीचं दर्शन आम्ही त्यावेळेस घेतलं त्या दिवशी. बघा तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. इथे पण तोच प्रॉब्लेम होता, फोटो काढू शकले नाही मी, त्यामुळे काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही आतमधलं. मग त्यानंतर आम्ही निघालो होतो लाल महाल बघण्यासाठी, पण काही ते बघता आलं नाही, कारण आम्हाला वेळ झाला जायला, कारण तो 6 वाजताच बंद झाला. त्यामुळे आतमध्ये काही आम्हाला एंट्री मिळाली नाही. तर तो बाहेरूनच मी फोटो काढलेला आहे. आणि त्याच्या बाजूलाच ही गार्डन होती. नाही ते उघडं नाही दिसला लाल महाल, त्यामुळे आम्ही काही
आतमध्ये गेलो नाही. मग त्याच्यानंतर मग आम्ही या गार्डनमध्ये पोरांना घेऊन खेळायला आलेलो होतो. त्यामुळे मी त्याची लांबूनच शूटिंग घेतलेली आहे. मग तिकडून पुढे आम्ही निघालो. जो आम्ही बघितला दुसरा गणपती तो म्हणजे दगडूशेठ हलवाईचा, आणि हा आहे पहिला मानाचा गणपती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पहिला मानाचा गणपती आहे हा. आणि या पुढेच त्या रंगारींचा वाडासुद्धा आहे, जो मी बघा व्हिडिओमध्ये दाखवत आहे. खूप सुंदर असा वाडा होता तो. मी जरा फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे कारण मोठा आहे, त्यामुळे वेळ लागेल बघण्यासाठी म्हणून. जे झोक्यावर बसलेले आहेत ते आहे भाऊसाहेब रंगारी. लास्टला मुलांना या गार्डनमध्ये खेळवलं. थोड्या वेळ आम्ही सुद्धा बसलो आणि मग निघालो परत घरी. तर असा होता आमचा दिवस, एकदम सुरेख आणि सुंदर, जो आम्ही मस्त फिरून घालवला आणि खूप मजासुद्धा आली. पण यानंतर खूप मुलं आमचे थकले, तर आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही. तर मुलं स्वतःच म्हणायला लागले चला आता घरी, पाय दुखतात वगैरे. पण ते मुलांनी सुद्धा एकदम दुमसून मजा केली आणि त्यामुळे आम्हालाही बरं वाटलं. चला परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.